नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, तलाठी भरती 2023 बाबत एक प्रसिद्धीपत्रक रिलीज झालं आहे. तर मित्रांनो, या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय माहिती दिली आहे ते आपण पाहणार आहोत. हे प्रसिद्धीपत्रक आहे 4 जानेवारी रोजीचं आणि या प्रसिद्धीपत्रकामध्ये विषय असा आहे की महसूल विभागातील गट क वर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत शंका हरकतीनुसार प्रश्नोत्तर सुधारणा 3 असा विषय आहे. तर मित्रांनो, शंका आणि हरकतीनुसार प्रश्नोत्तर जी सुधारणा करण्यात आली होती त्याबाबत प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. तर दिनांक 29/9/2023 ते दिनांक 8/10/2023 या कालावधीत परीक्षार्थींनी परीक्षेचे 57 सत्रातील 6,700 प्रश्नांपैकी 2,831 प्रश्नांबाबत 16,205 शंका उपस्थित केल्या. सदर शंका निरसन करण्यासाठी TCS कंपनीकडून विषय तज्ञ समितीकडे 6/12/2023 रोजी प्रथमतः 9,072 शंका मान्य करून 146 प्रश्नोत्तरे दुरुस्त केली. त्यानंतर दिनांक 22/12/2023 रोजी पुन्हा 45 शंका निरसन करत ही प्रश्नोत्तर संख्या 148 झाली आहे. आणि आता अंतिमतः आणखी 12 प्राप्त शंकांच्या अनुषंगाने एकूण 5 शंका मान्य करून 2 प्रश्नांना पूर्ण गुण व 3 प्रश्नांना उत्तरांचा पर्याय दुरुस्त करण्यात आलेला आहे. आणि एकूण 149 प्रश्नोत्तरे अंतिमतः दुरुस्त करण्यात आली आहेत. याबाबत प्रश्ननिहाय दुरुस्त माहिती खालीलप्रमाणे प्रसिद्ध केली आहे. यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित गुण देण्यात आले आहेत. तर मित्रांनो, 29/9/2023 ते 8/10/2023 या कालावधीत ज्या परीक्षार्थ्यांनी परीक्षेच्या बाबतीत ज्या काही शंका उपस्थित केल्या होत्या त्या शंकेचं शंका निरसन करून TCS कंपनीने पुन्हा विषय तज्ञ समितीकडून 6/12/2023 रोजी प्रथमतः 9,072 शंका मान्य केली आणि त्यानंतर 146 प्रश्नोत्तरे दुरुस्त केली. पण त्यानंतर पुन्हा 22/12/2023 रोजी पुन्हा 45 शंका निरसन करत ही प्रश्नोत्तर संख्या 148 झाली होती. आणि आता ही 148 प्रश्नसंख्या झालेली 12 प्राप्त शंकांच्या अनुषंगाने एकूण 5 शंका मान्य केल्या आहेत. एकूण 5 शंका मान्य करून 2 प्रश्नांना पूर्ण गुण व 3 प्रश्नांना उत्तरांचा पर्याय दुरुस्त करण्यात आलेला आहे. आणि एकूण 139 प्रश्नांपैकी अंतिमतः दुरुस्त करण्यात आलेली आहेत. प्रश्नोत्तरे 149 होती ती अंतिमतः दुरुस्त करण्यात आलेली आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. या माहितीनुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित गुण देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या लॉग इन खात्यामध्ये आपलं सुधारित गुण चेक करायचे आहेत. तर आपल्याला हे गुण मिळाले आहेत का नाही. त्यानंतर त्यांनी ते खाली लिस्ट दिली आहे, तुम्ही पाहू शकतात. मित्रांनो, प्रश्ननिहाय दुरुस्ती जी आहे तिची यादी खाली दिली आहे आणि या ज्या यादीमध्ये काही दुरुस्ती आढळली आहे त्याला हायलाइट केलं आहे. ते तुमचं नाव असेल ते तुम्ही चेक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या अकाउंटला पण चेक करायचं आहे की आपल्याला सुधारित गुण देण्यात आले आहेत का नाही. त्यानंतर रिझल्ट बाबत इथे एक माहिती आहे. शंका निरस प्रक्रिया आता संपुष्टात आली आहे आणि यापूर्वी उपलब्ध करून दिलेल्या गुणांचे गुणांकन सामान्यीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर या परीक्षेचे गुणांकन सामान्यीकरण नंतरनं प्राप्त अंतिम गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर मित्रांनो, अंतिम गुणवत्ता यादी फायनल मेरिट लिस्ट लवकरच प्रसिद्ध होणार आहे असं या प्रसिद्धीपत्रकामध्ये माहिती आहे. काही शंका निरस प्रक्रिया होती, डाऊट सॉल्विंग जी काही प्रक्रिया होती ती आता संपलेली आहे आणि आता उपलब्ध करून दिलेल्या गुणांचे गुणांकन करण्यात येणार आहे आणि सामान्यीकरण प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली आहे आणि लवकरच अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल असं या प्रसिद्धीपत्रकामध्ये अधिकृत माहिती दिली आहे. तर मित्रांनो, ही माहिती होती तलाठी भरतीच्या शंका हरकतीनुसार प्रश्नोत्तर सुधारणा 3 बदले आणि रिझल्ट बदलची फायनल मेरिट लिस्ट बदलची. तर असेच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.